माझ्या हॉटेलचं पहिलं नाव मनीषा होतं आणि जेव्हा त्याची आशा निघून गेली तेव्हा फक्त मनीष राहिलं. कोण असं सोबत असेल तर असं वेगळं फील होतं, एकटं फील होतं आणि सगळे मित्र वगैरे सोबत असल्यावर थोडं मजा असते. चल मित्रा ते पडलं बघ. मित्रा चौकात जा आणि विमानातून हात बाहेर काढू नकोस. दुराला मी स्टेशनवर न्यायला बोलवलं, ह्यानं मला रिक्षा करून माझ्या अर्ध्यावर बोलवलं. गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही सालाबाद प्रमाणे चाललेलो आहे मुंबईला आणि इथे आम्ही आता भीक मागून सबस्क्रायबर आणि एक सबस्क्रायबर पण भीक मागून घेतलेला आहे. आणि सर्वात भारी गोष्ट काय माहिती आहे का, आता आम्ही सगळं सोडून चाललोय बॅग बिग थांब ए भाई, नंतर सेल्फी. नंतर आमचा एक फॅन पण आहे, नंतर सेल्फी यार. असते. आणि चेतन आम्हाला सोडायला आला. चेतन 4-5 दिवसांनी येईल बहुतेक. आम्ही गुरु आणि मी चाललोय. नाही, गुरु चाललाय इकडे, हा लखवतोय रांडे. कुठे चाललाय गुरु? सावर्ड्यात चाललाय. का? कॉलेजला. सावर्ड्यात नाही वाजत. कॉलेज आता आम्ही जेवायला आलोय बघा. गेली ना कुठे फिरायला. चल मित्रा ते पडलं बघ. मित्रा चौकात जा आणि विमानातून हात बाहेर काढू नको. सांगितले ते सगळं लक्षात ठेव रूल. आणि जर एअर हॉस्टेस दिसली तर हलव नको. ये बाय बाय. बॅग भारी घेतला नाही मित्रा, आयलो 500 रुपये. चाललाय तुम्हाला त्याचं जायची इच्छा होती. आणि पोर काय झवली आहे पण हिरो आहे. सो फायनली काय मी ट्रेनमध्ये आलेलो आहे. माझा आवाज थोडा कमी येईल कारण ट्रेनचा आवाज आहे आणि मी ऑलरेडी ट्रेन सुटल्यावर शूट चालू केलं आहे. त्यामुळे कॅमेरा इकडे तिकडे हलवतोय. मी माईक पण आणलेलं नाही, काय आणलेलं नाही. आणि सीन काय मी कुठे जातोय ते तुम्हाला आता पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. आणि गुरु वगैरे गेलेच रिटर्न, कारण गुरु पण उद्या दुसरीकडे जाणार आहे. जरा त्याचं एक काम आहे, त्याची पण एक्झाम चालू झाली. त्यामुळे कोण असं सोबत असेल तर असं वेगळं फील होतं, एकटं फील होतं आणि सगळे मित्र वगैरे सोबत असल्यावर थोडं मजा असते. आणि इथं लोक झोपलेत त्यामुळे मला हळू बोलायला लागते. त्यामुळे मी माझा ब्लॉग डायरेक्ट उद्या कंटिन्यू करीन आणि माझ्या फोनची बॅटरी पण डाऊन आहे. सो डायरेक्ट उद्या सकाळी मी जेव्हा उतरीन स्टेशनला तेव्हा, आणि उद्या समजेल मी कुठे जायचं. टाटा. आज मी आलेलो आहे आता ठाण्यामध्ये आणि माझे 2 भाऊ मला न्यायला आलेले बघा. आणि या रुद्राला मी स्टेशनवर न्यायला बोलवलं, ह्यानं मला रिक्षा करून माझ्या अर्ध्यावर बोलवलं. थोडा बघा याचा फुलपा झालाय. आणि मी एक छुतेगिरी काय केली माहिती आहे का, की मी माईकच आणला नाही. वा म्हणजे मी ब्लॉगिंग घेतलं. मी ब्लॉगिंग चालू केली आणि मी हलगर्जीपणा केला, माईकच आणला. काय नाही, रुद्राचा फोन वापरू आपण, काय प्रॉब्लेम नाही. माझा पण सेमच फोन आहे. काय नाही, माझा एक प्लस आहे वाटतं जरा. तो भेटू आपण. मी फ्रेश बीच होतो आणि भेटतो. ठेवू आता. आम्ही मानसीची चहा पितो. नाही कोण आहे मी गेले लवड्या. तो भेटू बाई चहा बी पिऊन. तो गाय आता मी फ्लाईट चेंज केली. जसं जसं आमचं डेस्टिनेशन बदलते तसं तसं आमची फ्लाईट पण चेंज होते. आणि माझा भाऊ पण आहे बघा, 2 जण. रुद्रा. हॅलो गाईस. हॅलो गाय. मी रेक्सा. आणि रुद्राची झोप नाही उडेल ना, तर रुद्राला आवली आहे. आम्ही बोंबील फ्राय बनवली, मच्छीची सो आम्ही खाऊन पिऊन आता तुम्हाला भेटू. आता मला आलाय कंटाळा, वैतागलो. एक तर एवढं ट्रॅव्हल केलं, 5.5 तासाचं ट्रॅव्हल केलं बाई. झोप झाली का? मी झोपूनच आलो बाई. मस्त. ते मागे हॉटेल दिसतं, इथे आता आम्ही नाश्ता करायला आलोय. या हॉटेलचं नाव मनीष आहे. पण मनीष ना, मनीष कॅफे. हे इथलं ठाण्यातलं खूप फेमस हॉटेल आहे. पण तुम्हाला माहिती आहे हॉटेलचं पहिलं नाव मनीषा होतं आणि जेव्हा त्याची आशा निघून गेली तेव्हा फक्त मनीष राहिलं. पण आता हे फक्त मनीष करून फेमस. आम्ही आता खातोय. तो आम्ही खाऊन पिऊन भेटतो तुम्हाला मस्त. टाळा.